महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। आपली माती आपली माणसं संघटनेचे भव्य पदाधिकारी संमेलन घाटकोपरमध्ये उत्साहात संपन्न। घाटकोपर पश्चिम येथील नीलकमल मित्रमंडळ येथे आपली माती आपली माणसं या सामाजिक संघटनेचे नवनियुक्त पदाधिकारी संमेलन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडले। या भव्य कार्यक्रमाला संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संमेलनाची शोभा वाढवली। कार्यक्रमादरम्यान संघटनेच्या आगामी धोरणांवर, संघटनात्मक बळकटीकरणावर तसेच स्थानिक प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली। यावेळी कैलासवासी सुहास मोरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला संस्थापक राज पार्टे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। या संमेलनात संस्थापक राज पार्टे, अध्यक्ष निलेशदादा कोळसकर, कार्याध्यक्ष संजयदादा उतेकर, कार्याध्यक्ष चंद्रकांतदादा मोरे, बंडा महाराज घाडगे, कोकणरत्न यांची प्रमुख उपस्थिती लाभली। मान्यवरांनी संघटनेच्या वाढत्या प्रभावाबद्दल समाधान व्यक्त करत आगामी काळात अधिक ठोस आणि आक्रमक भूमिका घेण्याचे संकेत दिले। संमेलनातील प्रमुख आकर्षण ठरले ते संस्थापक राज पार्टे यांचे ज्वलंत आणि परखड भाषण। त्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत स्थानिक पातळीवरील गंभीर समस्यांकडे लक्ष वेधले। खराब रस्ते, अपुरा पाणीपुरवठा, वाढती बेरोजगारी आणि मूलभूत सुविधांचा अभाव या मुद्द्यांवर त्यांनी सविस्तर भाष्य केले। जनतेच्या समस्या सोडवण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरत आहे। वारंवार निवेदने देऊनही कोणतीही ठोस कारवाई होत नाही आणि आता जनता शांत बसणार नाही। प्रत्येकाने आपल्या हक्कासाठी आवाज उठवणे गरजेचे आहे, अशा ठाम शब्दात त्यांनी प्रशासनाला सुनावले। राज पार्टे यांनी स्पष्ट केले की संघटना केवळ सामाजिक कार्यापुरती मर्यादित नसून जनतेच्या हक्कांसाठी लढणारे सक्षम व्यासपीठ आहे। आपली माती आपली माणसं ही केवळ घोषणा नसून जनतेच्या भावनांची अभिव्यक्ती आहे, असे ते म्हणाले। यावेळी त्यांनी युवकांना विशेष संदेश देत समाज परिवर्तनासाठी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले। आजच्या तरुणांमध्ये प्रचंड ताकद आहे, त्यांनी सोशल मीडियापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष मैदानात उतरून नेतृत्व घ्यावे, असे ते म्हणाले। त्यांच्या या आवाहनाला युवकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। संमेलनादरम्यान संघटनेच्या आगामी कार्यक्रमांची रूपरेषा जाहीर करण्यात आली। स्थानिक प्रश्नांवर लवकरच आंदोलन उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। प्रशासनाने वेळेत दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला। अध्यक्ष निलेशदादा कोळसकर यांनी संघटनेतील एकजुटीवर भर देत सर्व पदाधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले। कार्याध्यक्ष संजयदादा उतेकर यांनी संघटनेच्या विस्तारासाठी नवीन योजना राबवण्याचे संकेत दिले, तर चंद्रकांतदादा मोरे यांनी जनतेशी थेट संवाद साधण्याचे महत्त्व अधोरेखित केले। सभेला मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती। संपूर्ण सभागृहात उत्साह, जोश आणि एकजुटीचे वातावरण पाहायला मिळाले। राज पार्टे यांच्या भाषणाला वारंवार टाळ्यांचा कडकडाट मिळत होता। यावरून उपस्थितांचा पाठिंबा स्पष्ट दिसून आला। आपली माती आपली माणसं या संघटनेचे हे संमेलन संघटनात्मकदृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरले असून आगामी काळात संघटनेची भूमिका अधिक प्रभावी आणि आक्रमक राहणार असल्याचे संकेत या संमेलनातून मिळाले आहेत। आता प्रशासन या इशाऱ्याची कितपत दखल घेते याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी सीताराम कळंबे, तृप्ती भोईर, घाटकोपर। उद्या साहेबांच्या कामाला वरपर्यंत नेता येईल आणि प्रत्येकाने आपल्या मनामध्ये इच्छा बाळगली पाहिजे की आपण या समाजामध्ये जन्माला आलोय, आपण या गावामध्ये जन्माला आलोय आणि या गावाचं, या समाजाचं काहीतरी ऋण असतं आणि कुठल्या ना कुठल्या पद्धतीने ते फेडायचं असतं आणि मग तेच आपली माती आपली माणसं या पद्धतीने आपण फेडत असतो। बऱ्याच ड्युटी जॉईन करते त्यांनी यावं, चुकीचं आहे त्यांना चुकीचं बोलावं, वाळू आधी काढा, आमचा विरोधच नाहीये, पण नद्या, नदीची पात्र, गुऱ्याला पाणी ठेवले नाही, तुम्ही नळ ठेवले नाही, पुलाच्या खाली फाउंडेशन ठेवलेलं आहे, तर ह्यात जर बदल करत असाल तर आम्हाला काहीच अडचण नाही। पण तुम्हाला वाटेल काय ही संघटना करणार आहे, आमचा तहसीलदार आहे ना, मी आता बघतोय आणि माझी संघटना पण बघते की तुमचा तहसीलदार तुम्हाला किती साथ देतोय, तुमचा तलाठी तुम्हाला किती साथ देतोय। तर हे सगळं आता आपण विडा उचललाय। आपली माती आपली माणसं आपल्या माणसांचा तो तर चालतच राहील। मी आता मुद्द्यावरती येतो। तुम्ही सगळे आज आता ताबडतोब वरिष्ठांच्या हातून तुम्हाला नियुक्ती पत्र मिळणार आहे, तुम्ही पदभार स्वीकारणार आहात, तर माझी तुम्हाला विनंती आहे, फक्त दिखाव्याला आणि नावाला पत्र घेऊ नका बाबांनो। राज पार्टे एकटा बोलून, निलेश कोळसकर, संजयदादा उतेकर किंवा आम्ही सगळीच मुख्य कमिटी, आम्ही नुसते बोलून काय होणार नाही। तुमच्या गावागावात तुम्ही जोपर्यंत आवाज उचलत नाही, काय आवाज उठवा बदल घडतो, माझं वाक्य आहे, आवाज उठवा बदल घडतो आणि आपण आवाज उठवला की आपण बदल घडतोय का? मग राज पार्टीने आवाज उठवला तर बदल घडतोय, कोळसकरांनी आवाज उठवला बदल घडतोय, तर तुम्ही पण त्या संघटनेचे आहेत ना, तुमच्या गावातून सुरुवात करा।
उगाच कोणाशी वाईट नाही व्हायचं. आपल्याला चुकीचं करत असेल तर त्याला सांगा, समजवा, बाबा निसर्गाशी खेळतोय आपण किंवा चुकीचं करतोय, त्यातून नाही ऐकलं आता आपल्याकडे